गाडीचा सीन झाला इथं. मस्त पैकी टर्न मारायचं. रिव्हर्स घे. ईव्ही वरून ऑफरोडिंग झालंय. अण्णा नको थांब थांब. इथे रान असल्यामुळे स्लिप झालं ते. मित्रांनो गाडीचा सीन झाला इथं. हे बघा गाण बघा मस्त पैकी ईव्ही वरून ऑफरोडिंग झालंय. अण्णा रिव्हर्स रिव्हर्स जाऊन दे रिव्हर्स घे. जाता जा. रिव्हर्स घे रिव्हर्स. मार मार मार. अण्णा मागेच घे का. मागेच घे. गाडी आम्हाला धुजी राहणार होत. मी असं काही चिक्कल उडवला. मी म्हणलं का असं करू अण्णा करलोय मुद्दाम. ह्याच्यासाठी तरी म्हणून जातात ना ऍडव्हान्टेज. दादा काढ कपडे दाखवले जर गाडी. ते तर आहे शेवटी. आता पप्पाच काय पप्पा आणि काम धंदे नाही. पॅशन होऊन येतो आमची बॉडी गाडी. शेवटी आता तेच आहे उपाय. कारण ही हलकी गाडी आहे ना ढकलून येता ती. पाऊस गेल्यावर ना पाठीमागे ना दगड तरी टाकू पाहिजे. अगं बाई ट्रॅक्टर नाही ते का जीसीबी आणूया. गाड्यात तर आता सगळे उतरणार आहेत कारण की गाडीमध्ये वजन कमी करायचं आहे. आणि मित्रांनो गाडी ईव्ही आहे आणि एकतर म्हणजे फ्रंट व्हील आहे. फोर व्हील असते तर आरामात बाहेर निघाली असती. या गाडी अडकवणारा हा होता आमचा गाडी. हे बघा इकडे गाडी अडकली आणि हे बघा यांची फोटोशूट. काय आहे का नाही तुमच्या फादरनं इथे गाडी अडकून ठेवलं. ती काकी माझ्यावर रागावलं आणि तुमची फोटोशूट चालू आहे. रान असल्यामुळे जास्त स्लिप होलंय. गाडीचा सीन बघा मित्रांनो. आणि हा एक तर इथं स्लोप आहे पूर्ण आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चिखल आहे आणि रान त्याच्यामुळे गाडी जास्त स्लिप होत आहे. अण्णा फक्त रिव्हर्स मार. जराशी खाल कर काच. ॲक्सेलरेशन कमी कर नको. बघू आता गाडी निघतंय काय. निघालं. हा स्टेरिंग सरळ आहे. सरळ आहे ना. हा सरळ आहे. ॲक्सेलरेशन कमी करू नको. वट जाऊन दे बरोबर. अरे काय नाही दगडाने हे होत नाही. जाऊन दे. हँडब्रेक लागलाय का बघ. जाऊन दे. चल. गाण झालो. अण्णा नको थांब. तू काय करले आहे. ढकलूया थांब. आणि खान गेल्या खाल घेतल्या. नको अशी चक्कर अशी जोड. चल वर चल. हळू घे. गाडी स्लिप होत खालती येत आहे. गेली ये
पोचली गाडी मित्रांनो, फायनली एकदा गाडी मेन रस्त्यावरती पोचलंय. तर आम्हाला वाटलं की गाडी अडकते इथंच, ट्रॅक्टरनं ते काहीतरी बोलवायला लागतं असं वाटलेलं, तरी काही गरज पडली नाही. दुसरी गोष्ट कारण की हा जो रस्ता आहे याच्यावर मगाशी गाडी घेऊन गेलेलो आणि हा जो रस्ता आहे तो दगडी रस्ता आहे आणि याच्या खालती जे आहे ते चिखलट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरून गाडी स्लिप झाली. एक दिवस जर आपल्याकडे 4x4 गाडी असेल ना, नक्की या ठिकाणी आम्ही ऑफरोडिंग करायला नक्की येऊ. कारण की मला पण चेक करायचं इथं म्हणजे 4x4 गाडी किती कॅपेबल आहे. फक्त इथं भीती हेच आहे की गाडी पलटू शकते, बाकी काय नाही. मित्रांनो गाडीची हालत बघा, घाण बघा किती झालं. आता इथून दादा धुत आहे. हे EV गाडी आहे आणि EVवरून ऑफरोडिंग केलं आहे तरी निघली आरामात. मला वाटलं का अडकते इथं जातं. म्हणून मित्रांनो 4x4 गाडी खूप महत्त्वाच्या असतात, पण काही ठिकाणी 4x2 पण चालतात. ते आपण हे आहे का नाही, पॉवर आहे का नाही, पॉवर आहे. इकडं यायचा असा सीन होता कारण की हा आमच्या गावचा चिरका आहे आणि याच्यावरती म्हणजे आम्ही कायम टाईमपाससाठी वगैरे येतो आणि मी ह्याच्या आधी एक्सरसाइज करायला सुद्धा येत होतो. मग अण्णाने सुद्धा म्हटलं, म्हणजे काका आमचे, त्यांनी म्हटलं की जरा टाईमपास करून फिरून येऊया, म्हणून आमच्या फॅमिलीसोबत आलेलो आणि इथे गाडी स्लिप झाली तरी निघली, हे महत्त्वाचं. नाहीतर आता ट्रॅक्टर वगैरे शोधणं खूप मुश्किल झालं असतं. मित्रांनो तर हे पटाके आणल्यात आणि ही अगरबत्ती आहे आणि हे पटाके आता इथे फोडायचे आहेत.